पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। तातडीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत। रोहन, तातडीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे, दरम्यान नक्की कोणत्या भागांमध्ये हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे? नक्कीच खरं तर पुण्यातील मध्यवर्ती भागांसह जो काही लष्करचा भाग आहे, लष्कर जलकेंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवलं जातं त्या सगळ्या जलकेंद्राच्या पाणी पुरवठा उद्या गुरुवारी 21 तारखेला बंद असणार आहे। त्याचबरोबर वारजे माळवाडी जलकेंद्राच्या परिसरातले देखील सगळा पाणी पुरवठा बंद असेल। चांदणी चौकातला जलकेंद्राच्या माध्यमातून जिथं जिथं पाणी पुरवठा होतो तिथं तिथे सगळे पाणी पुरवठा बंद असणार आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून जलसंपदा विभागाने जे ते पुणे महापालिकेला पाणी जपून वापरण्याचे जे ते आदेश दिलेले होते। खडकवासला धरण साखळी मधली पाणी पातळी जी आहे ती वेगाने कमी होते आणि यामुळे दुष्काळाला जे ते फार लवकर सामोरं जावं लागेल। पिण्याच्या पाण्याची देखील ओरड काही दिवसानंतर निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती महापालिका विचार करत होते की कदाचित 1 दिवसाचा पाणी पुरवठा दर गुरुवारी बंद करावा का, याबाबतची विचारविनिमय सुरू असतानाच हा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। त्यामुळे नेमकं देखभाल दुरुस्तीसाठीच हा निर्णय आहे की महापालिका सध्या पाणी कपात करण्याची रंगीत तालीम करते, हा प्रश्न मात्र आता सध्या पुणेकरांना पडलेला पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।